का सामने वाला हेड अगर पानी में चला गया तभी सांस नहीं ले सकते। तो इस तरीके का हो गया। नारियल है आपके यहाँ के सीपीआरचं ते पूर्ण तुम्हाला साहेबांनी सांगितलंच आहे की सीपीआर कधी द्यायचा, कधी हे करायचं। तर हे असं पकडायचं त्याला, जसं आपण आंघोळ घालतो ना शिशूला, आणि एका चेअरवर वगैरे असं बसायचं। आतील जसं सीपीआरला आपण पद्धत करतो अशी ठेवायची। हे कोकण असल्यामुळे इकडे बाढग्रस्त क्षेत्र जास्त आहे म्हणून, आणि बोटी तुम्ही अशा पाहिल्या असणार, पण हात आहेत चार बोट इथं जबड्याच्या इथं असे हात घालायचे, करायचे, दाब द्यायचा, ठीक आहे। हलवत आणायचे। हलवत आणल्यानंतर काय होतं, पकड़ने का तरीका होता है। तो ये क्या है कि दोनों हाथ से पकड़ लेता। अब जो डूबने वाला है उसको क्या हो जाता है, ते बोरीनं शिवून घेतलेलं आहे, कारण ही फोल्ड करून कुठेही आपण कॅरी करू शकतो, म्हणून हिला इन्फ्लाटेबल रेस्क्यू बोट आहे, ठीक आहे। तो ये जो है कम से कम जो है 150 kg ये पानी में वेट लेता। लेकिन ये क्या है कि 72 घंटे तक ही आपको सर्वाइव कराएगा, इफेक्टिव नहीं दे रखा है। तर मित्रांनो, अचानक नैसर्गिक आपत्ती आली आणि आपल्या समोर जर एखादा व्यक्ती पाण्यामध्ये डुबत असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने वाचवू शकतो। आपल्याला पोहता येत असेल तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो तर तो आपल्याला डुबवेल, कारण पाण्यामध्ये डुबलेला व्यक्ती हा घाबरलेला असतो आणि तो त्याचा जीव वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो। आणि अशा ठिकाणी आपण पोहोचलो तर आपल्या मानेला, आपल्या खांद्याला पकडणार तो आणि त्याच्यासोबत आपल्याला डुबवणार। अशी चूक न करता आपण काय करायचं आहे, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही आपल्याला साहित्य भेटेल, समजा प्लास्टिकचा डबा म्हणा किंवा पाण्याची बॉटल म्हणा, रशी म्हणा किंवा सुकलेले जे नारळ असतात, तर यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने डुबलेल्या व्यक्तीला पाण्याच्या बाहेर काढू शकतो, कशा पद्धतीने रेस्क्यू करू शकतो, या पद्धतीचं पूर्ण प्रशिक्षण आपल्याला पुण्याच्या NDRF टीमने दिलेलं आहे। आम्हा होमगार्ड लोकांना आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं की डुबलेल्या व्यक्तीला पाण्याच्या बाहेर कसं काढू शकतो, या पद्धतीचं चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिलंय। ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते, परंतु पूर्ण उपयोगी ठरणारी व्हिडिओ आहे। समजा पाण्यामध्ये डुबलेला व्यक्ती तुम्हाला आढळला तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसं त्याला वाचवायचं आहे हे तुम्हाला थोडंसं नॉलेज मिळेल। व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। आणि डुबलेल्या माणसाला कशा पद्धतीने CPR देऊ शकतो हे पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। मी सतीश मध्ये स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर व्हिडिओला स्टार्ट करूया, चला। तर मित्रांनो, सर्वात आधी आम्हाला NDRFच्या टीमने रबर ऑरेंज इन्फ्लाटेबल रेस्क्यू बोट कशा पद्धतीने असेंबल करायची, कशा पद्धतीने त्या बोटीमध्ये हवा भरायची हे थोडक्यात दाखवून दिलं। त्यांचं जे टीम वर्क होतं ना, खरंच ते खूप कडक आणि खूप अप्रतिम होतं। त्यांच्यामुळेच आम्हाला काही मिनिटांमध्येच त्यांनी बोट कशी फुगवायची, कशा पद्धतीने त्यामध्ये हवा भरायची हे थोडक्यात दाखवून दिलं। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे। बचाव कार्याची ट्रेनिंग देणार आहे। त्यांच्यासोबत बोट आहे। आपण या प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घेऊया। मी यादव साहेबांना विनंती करतो की त्यांच्या टीम। तो आज का जो हमारा लेसन है, सीखने का जो आज हमारा जो है सेशन है, आज फ्लड वाटर इमरजेंसी, जब बाढ़ आ जाती है, वैसी इमरजेंसी बाढ़ की आ जाती, पानी का कोई इमरजेंसी आ जाता है, उस दौरान हमें क्या करना चाहिए, कैसे लोगों को बचाना चाहिए, उनके साथ अगर कोई ऐसी हादसा हो गया तो उनको BLS मतलब बेसिक लाइफ सपोर्ट दे करके हॉस्पिटल तक कैसे पहुंचाना है, या फिर कोई डूब रहा है तो उसको कैसे मुझे बचाना है, तो उसके रिगार्डिंग हम आपको जो है एक ट्रेनिंग देंगे। मानसून को छोड़ दिया था तो हर जगह जा करके हम जो है कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम करते हैं, जिसके तहत क्या होता है कि लोगों को हम कुछ टेक्निक सिखाते हैं अपने बचने के लिए, अपनी सुरक्षा के लिए क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए। मान लीजिए बाढ़ नहीं आई है, अभी आने वाली है, तो बाढ़ आने से पहले क्या करना चाहिए, बाढ़ आ गई तो क्या करना चाहिए, और बाढ़ आके चली गई तो क्या करना चाहिए। तो NDRF के बारे में थोड़ी सा हम आपको परिचय करवा देते हैं कि NDRF जो है नेशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स, ये जो है
खुद का रिक्रूटमेंट नहीं है। ये आप लोग देखेंगे कि पैरामिलिट्री, सीआरपीएफ, आईटीबीपी, बीएसएफ, एसएसबी, ये सारे मिला के जो भी पैरामिलिट्री में आती हैं, उससे क्या है कि एक एनडीआरएफ खड़ी हुई, ये 7 साल के डेपुटेशन पे आते हैं। नीचे नहीं बांधना है, ऊपर बांधना है, ताकि अगर ऊपर हो तो ऊपर वाला, नीचे वाला अगर ऊपर करेगा तो आपका क्या होगा, सामने वाला हेड अगर पानी में चला गया तभी सांस नहीं ले सके। तो इस तरीके का हो गया। नारियल है आपके यहाँ फेंक देते हैं पूजा वगैरह करने के, तो वो भी अगर रखें तो ऐसे अगर 8-10 नारियल गुच्छा कर ले तो आपको बचा देता है। तो ये जो है कम से कम जो है 150 kg ये पानी में बैठ लेता, 2 कहनी अगर बांध लेते हैं। और इसका एक ही है कि ये इम्प्रोवाइज है, ये कोई फैक्ट्री मेड नहीं है। केजी से 120 kg का वेट लेगा पानी के अंदर, लेकिन ये क्या है कि 72 घंटे तक ही आपको सर्वाइव कराएगा, ये फॅक्टरीने दे रखा। माहिती आता हे कोकण असल्यामुळे इकडे बाढग्रस्त क्षेत्र जास्त आहे आणि बोटी तुम्ही अशा पाहिल्या असणार, पण गोष्ट अशी काही स्पेसिफिक नॉलेज नसतं, म्हणून थोडं हे नॉलेज आणि ते हे नॉलेज आपल्याला काय जेव्हा बाढ परिस्थिती येते तेव्हा ते थोडं कामात येतं, कारण की रेस्क्यू बोट ठीक आहे, कारण ही फोल्ड करून कुठेही आपण कॅरी करू शकतो, म्हणून हिला इन्फ्लाटेबल रेस्क्यू बोट आहे ठीक आहे। तर हिच्या काही साईट असतात, एक जी राईट साईडला त्याला स्टार साईट म्हणतात, तिकडे आपण VIP बसवताना तिचा वापर करतो, आणि जे लेफ्ट साईडला आहे याला म्हणतात पोर्ट साईड। हमेशा किनाऱ्यावर तुम्ही बंदरगावावर पाहिलेलं असेल, ज्या किनाऱ्या लागले असतात ज्या बोटी त्या हमेशा या साईडनं तिला टो केलं जातं। आणि ते समोर जे हे रोप दिसतोय बोईंग रोप म्हणतात त्याला, तिथं बोमॅन असतो, ती बो साईड असते। बोमॅन कोण, जसं एसटी बसमध्ये बघितलं कंडक्टर माहिती आहे तुम्हाला, तर तो कंडक्टर तिथं उभा राहतो आणि ड्रायव्हर इथं कॉक्समॅन म्हणतात त्याला, ती ड्रायव्हरची भूमिका इथं पार पाडत असतो, ते तिथून दिशा निर्देश दाखवत असतो, कारण की इथं तर व्यक्ती बसलेले आहेत। ये हो गया चिंटो। इसमें क्या होता है कि अब उसके पास जाने के लिए क्या होता है कि कम से कम 3 फीट पहले, 3 मीटर पहले ही वो क्या करता है, हमारा स्कोर उधर जाता है तो देखता है कि वो डूब रहा है तो वही डूब जाता है नीचे, और वो डूब करके नीचे उसके पास जाएगा, जैसे उसके पास जाएगा उसके पास तो उसको पकड़ करके उल्टा कर देगा, उसका मुंह उधर हो जाएगा। फिर उसके बाद जब पकड़ के उसको उठा देगा तो क्या हो गया, वो सांस लेने लगेगा तो वो शांत हो जाएगा, फिर आपको नहीं पकड़ेगा। लेकिन वो देख रहा है कि वो आ रहा है तो अगर सामने रहेगा तो वो पकड़ लेता है। तो उस तरीके से उसको घुमा करके अंदर ही अंदर घुमा करके पकड़ के जब लेटा लेगा उसको ऊपर करके तो वो शांत हो जाएगी, अब तो मैं बच जाऊंगा, उसको एक तसल्ली हो जाती है। तब पकड़ने का तरीका होता है, तो ये क्या है कि दोनों हाथ से पकड़ लेता। अब जो डूबने वाला है उसको क्या हो जाता है, एकदम सुकून हो जाता है, अब तो मेरा गर्दन पकड़ लिया ऊपर के में तो सांस आ ही रही है, अब वो शांति से लेट जाता है, उसको कोई दिक्कत नहीं कि मैं डूबे हुए, सारा मिल गया था तो नहीं तो छपकाने वाला उसका काम नहीं रहेगा। तो आर्म टो में क्या होता है कि उसमें भी दोनों हाथ से उसके दोनों बाजुओं को ऐसे पकड़ लेता है और सीने पर लेटा लेता है, और अपनी गर्दन उसके बगल में कर लिया है तो अपनी भी गर्दन और उसके ऊपर पानी के ऊपर रखता है, फिर पैर के माध्यम से ही तैर करके बाहर आता है। उसके बाद होता है भी साइड टो, तो वो साइड टो फिर उसके बाद करता है अपने कमर के पास उसे लेकर लेके आता है और इसे पकड़ करके अपना इसे सीधा ऐसे एक हाथ से और दोनों पैर से तैरते उसको बाहर करता है। ये हो गया कांटेक्ट विधि। और नॉन कांटेक्ट में बता दो। नॉन कांटेक्ट मतलब सेमी कांटेक्ट, हमको तैरना नहीं आता है तो हम उसको कैसे बचा सकते हैं। अब लेमैन जैसे इधर गांव में है, सबको उतना तैरने नहीं आता, उसको टेक्निक नहीं आती, और हमारे पास तो हम ट्रेंड है, शोल्डर है, हम स्पेशलाइज हैं, तो मुझे तो ये सारी चीजें आती है, तो मैं तो ऐसे भी कैसे भी कर लूंगा। लेकिन जिनको तैरने ही नहीं आता, जिनको वो टेक्निक ही नहीं पता है, तैरने भी आता है तो सिर्फ अपने लिए आता है, तो वो क्या करेगा, उसके लिए नॉन कांटेक्ट है। इसमें होता है रीच, थ्रो और वेड। रीच मतलब क्या है, अपने पास ऐसा कोई, अभी आपको दिखाया है इतना सामान ठीक है, हे सगळे फ्लोटिंग डिव्हाइस ठीक आहे, हे तरंगू शकतात पाण्यात। मग आपल्या नजदीकच आता ह्या पाण्यात जर कोण बुडत असेल तर तुम्हाला पोहता येत नाही, तुमच्यापाशी बांबू आहे, तिथे जवळपास सगळे झाडे आहेत, तर जवळ असेल तर बांबूच्या सहाऱ्याने तुम्ही त्याला बांबू हे देऊन पकडून हे करू शकता, किंवा तुमच्याकडे रस्सी किंवा फ्लोटिंग डिव्हाइस असं असेल, कॅन वगैरे असेल, हे लाईफ बॉय आहे, हे कशाच आहे, ही टायरची ट्यूब आहे अशी ठेवलेली आहे, मग याला रस्सी बांधून तुम्ही असं थ्रो करू शकता। थ्रो करणार कुठं, पाण्याचा प्रवाह आता वरतून खाली पाणी येत चाललंय ना आणि व्यक्ती इथं डुबलाय तर त्याच्या वरच्या साईडला फेकायचं, म्हणजे ते बरोबर तरंगत त्याच्यापाशी येईल। तर इंडिया पुण्यावरून येतोपर्यंत ती बाढ सगळी गेलेली असते, मग तुम्ही लोक काय म्हणता आता कशाला आला हे, त्यामुळे हे तुम्हाला एक अवेअरनेस
की तुम्हाला एक तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वतःही तुमचं सर्वाइव्ह करू शकता. बाडमधून एका जागून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. त्यामुळे हे जे कॅन वगैरे बॉटल वगैरे बनवलेले आहेत हे सर्व तुम्ही पूर परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या घरी बनवून ठेवू शकता. की त्या ठिकाणी जर तुमच्यापाशी जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही नाहीतर एका जागी दुसऱ्या जागी जाऊ शकता. यासाठी ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाण्यात आपल्या समोर कुठला व्यक्ती बुडालेला आहे, आपल्याला पोहता येते, तर त्याला वाचवायचं कसं आणि त्याला बाहेर आणायचं कसं. हैंडल कैसे करना होगा, जैसे बोतल हुआ, फुटबॉल वाला हुआ, ठीक आहे. बॉल आहे, बॉलला असं दोन्ही प्रकारे असे बोरीनं शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि हे पोहण्यासाठी त्यांचं कसं आहे हे दोन्ही काकामध्ये असं पकडून ठेवायचं आणि हा थोडा खाली पाण्यावर फ्लोटिंग झाला की हे बरोबर त्याला फ्लोट करणार, बुडून देणार. इसका ये है कि आप ऊपर ही लगाओ, नीचे अगर लगाते हो तो ये पीछे का हिस्सा वो ऊपर कर सकता है, लेकिन फिर आप डूब गए तो फिर कोई फायदा नहीं. तो हमेशा क्या आता है कि इसको ऊपर ही एकदम जहाँ तक जा सके वहाँ, ताकि ऊपर का हिस्सा उठा के रखे. सीधा हो जाओ बेटा, गुड. अब पकड़ लो, अपने आप से दबा लो, पकडून ठेवा. ऐसे पकड़ लो, ऐसे हाँ, पकड़ लो, ऐसे कैसे नहीं, ऐसे पकड़े रहो, गिरेगा नहीं. हे हात पकडायचा तो. ठीक आहे. हा हात पकडून ठीक आहे. थोडंसं बघा. हे कम से कम 4 माणसं, 4 ते 5 माणसं ह्याच्यावर सर्वाइव्ह करू शकतात, बुडणार नाही. एक साथ किंवा मग सिंगल असेल तर असा पकडून आरामशीर तो सर्वाइव्ह करू शकतो. पण त्याला असं मानेला असं सपोर्ट द्यायचा आणि पाण्यातून बाहेर येतानाच असं हलवत आणायचं. हलवत आणल्यानंतर काय होतं तर ह्याच्या पोटात जे पाणी गेलेलं आहे ते बाहेर पडतं. आपला टाइम वाचतो. इथे येऊन हा बेशुद्ध आहे तिथे टाइम वाचला आपल्याला. त्याच्यानंतर पण जे पण काही पाणी राहिलेलं असेल त्याचं तर त्याला आपला सहारा द्यायचा असा. ठीक आहे. डोक्याला सहारा देऊन त्याला खाली झोपवायचंय आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेला ह्याचं डोकं करायचंय. का तर जर ह्याला शुद्ध आले तर पानी की तरफ अगर सर कर ले तो ऑलरेडी वो पानी से इतना डर चुका है, बेहोश वैसे हो गया है. अगर फिर से उसको होश भी आता है तो पानी देख के इतना वो डर चुका है कि फिर से वो बेहोश हो सकता है. तो दोबारा एक बार अटैक आ गया तो फिर बचाना मुश्किल हो जाता है. इसलिए पानी की तरफ उसका सर कभी करना ही नहीं. ठीक आहे. आणि दुसरी पद्धत करायची, दाब द्यायचा आहे. ठीक आहे. आणि डोकं तर एका साईडला असल्यामुळे पाणी हे निघून जातं. आणलं आपण त्याचं पाणी काढलं, मग त्याचं आपण अलर्टनेस पल्स चेक करायचे आहे. एबीसी CPR म्हणजे त्याचं पुनर्जीवन, हृदय बंद पडलेलं असेल तर पुनर्जीवित करायचं. ही प्रोसेस आपण बघणार आहे. सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित जे काय करतोय इथं प्रॅक्टिकल हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या जीवनात बघतोय आपण हार्ट अटॅक वगैरे पण येतात. ठीक आहे. पाण्यात बुडवलेल्या व्यक्तींना आपण अर्ध्या तासानंतर जरी त्या व्यक्तीला आपण बाहेर काढलं तरी त्याला आपण CPR देऊन अशा काही भरपूर घटना घडलेल्या आहेत की त्याच्या. आता CPRचं ते पूर्ण तुम्हाला साहेबांनी सांगितलंच आहे की CPR कधी द्यायचा, कधी हे करायचं. तर आपलं बंद हृदय पुनर्जीवित करण्यासाठी, चालू करण्यासाठी CPR दिला जातो. तर त्याचं टायमिंग पण सांगितलेलं आहे. आपल्या जे ब्रेन सेल्स आहेत ते मरण्याच्या अगोदर आपल्याला जे गोल्डन पिरियड भेटलेला असतो 4 ते 6 मिनिटं. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये आपण हे करायचं. पाण्याच्या व्यक्तीमधून पाण्याच्या बुडलेल्या व्यक्तीला फक्त आपण त्याला अर्ध्या तासानंतर सुद्धा त्याला आपण CPR देऊन वाचवू शकतो. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं आपण अलर्टनेस चेक करायची. अहो तुम्ही ठीक आहात का, अहो तुम्ही ठीक आहात का. हे थपकी मारण्याचं कारण काय. जर व्यक्ती बेशुद्ध थोडा ह्याच्यामध्ये असेल तर आपल्या थपकी मारण्यानं बोलण्यानं त्याचे पापणे वगैरे आपण उघडझाप केले तर आपल्याला समजू शकतं हा शुद्धीवर आहे. मग आपल्याला पुढची CPRची पद्धत करण्याची पण गरज नाही. ठीक है. चाहे उसको आप जानते हो उसका नाम भी ले सकते, कैसे भी उसको झटकारना पक्का है कि ताकि उसको पता चल जाए. अगर वो जीवित है कुछ न कुछ तो रिप्लाई देगा, अगर नहीं है तो फिर उसके बाद उसका जो है पल्स चेक करना शुरू करे. आता ही प्रोसेस ये सब करने के पहले क्या होना चाहिए कि आदमी कहाँ गिरा हुआ, कैसे गिरा हुआ, उसकी जो सीन है ना उससे कोर करना बहुत जरूरी है. कि आप जिसको आप CPR देने जा रहे हो, जिसको बचाने दे रहे हो, वो कहीं ऐसा तो नहीं कि करंट पकड़ा हुआ है, कहीं
बाढ़ में सीजन में खम्भे गिर जाते हैं, कुछ भी होते हैं, करंट पकड़ा आप भी जाते तो आपको भी पकड़ ले, ऑलरेडी वो तो क्या है। तो उसका भी ध्यान रखना है कि सीन जो होती है सिक्योर होनी चाहिए, आप पहले उसको देख लें, नहीं तो अचानक से अरे ये तो गिर गया, ये तो डेड हो गया, इसको मैं देखता हूँ, और फिर पता उसको करंट पकड़ा आपको भी पकड़ ले। तो वो सारी चीजें कि कोई ऐसा चीज तो नहीं है, फिर आप सिक्योर होकर के उसको ये कारवाई कीजिए। ठीक आहे, याचं आपण आरने आता चेक केलं, त्याच्यानंतर आपण चेक करायचं ABC एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन। एअरवे आपण बघायचं, त्याच्या कपाळावर असा हात ठेवायचा आणि आपले हे जे चिन्ह आहेत असं अंगठ्याच्या मदतीने त्याचे तोंड उघडं करायचं, बघायचं एअरवे ओपन आहे का। कारण कधी कधी काय होतं, बेशुद्ध झाल्यानंतर आपली जीभ पलटी होते, मग जीभ पलटी झाली असेल तर आपल्या करंगळीच्या सहाय्याने ते ओपन करायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर एअरवे झालं। ब्रीथिंग चेक करायला आपण LLF मेथड, लुक लिसन फील। लुक म्हणजे काय, आपण पाहायचं, लिसन म्हणजे ऐकायचं आणि फील म्हणजे महसूस करायचं। असं कपाळावर हात ठेवायचा त्याच्या आणि असं मग त्याचं डोकं हे होतंय। ठीक आहे, आपला गाल आहे हात त्याच्या कानाजवळ आणि दुसरा हात आपला चेस्ट पाशी। ठीक आहे, चेस्ट पाशी हात ठेवण्याचं काय, जर त्याची छाती श्वास घेत असेल तर आपल्या हाताला ते जाणवेल की आपण वरती खाली टच होईल, त्याच्याहून समजेल आपल्याला। गालानं जर श्वास घेत असेल तर आपल्या गाल एकदम संवेदनशील असतो, त्याला लगेच जाणवतं, गरम वाफ येते। त्याच्यानंतर मग सर्क्युलेशन चेक करायला आपण कॅरोटेड पल्स चेक करायची। कॅरोटेड का करायची, तर सगळ्यात हृदयाच्या जवळची पल्स आहे ती आणि सगळ्यात लास्ट मध्ये बंद होणारी पल्स कॅरोटेड पल्स आहे। सगळ्यांनी चेक करा आणि चेक करण्याची पद्धत, 2 बोटं अशी ठेवायची आणि आपल्या हे जबड्याच्या खाली नहीं चल रहा है, सापडते नहीं चल रहा है, फिर उसको CPR देना पड़ेगा। स्पंदन करेल असे। देखो कहाँ ऐसे इधर लगाने से नहीं होगा, और जब तक ये महसूस नहीं कर पाओगे, अचानक से जब कोई इमरजेंसी आएगी तो आप पकड़ नहीं पाओगे, तो समझ नहीं पाओगे। ठीक है, ये जो एक नस है इधर बीच वाली, इधर लगा के इधर थोड़ा सा बना है, तब आपको पता है। यहाँ लगाने से कुछ नहीं पता चलेगा, इधर लगाने से आपको महसूस हो जाएगा। लेकिन ये किसके लिए है, कॅरोटेड पल्स। सगळ्यांनी चेक करा, सगळ्यात रिप्सची सगळ्यात लास्ट अशी तुटवते वेळ तिथे एक गड्डा लागेल तुम्हाला, त्याला जायपाड प्रोसेस म्हणतात। जायपाड प्रोसेसच्या 2 बोटं अशी वर ठेवायची, 2 बोटं वर ठेवून आपला जे मास्टर हात आहे, मास्टर हातचे हे जे हातेले, मास्टर हाथ कौन सा होता है, जिससे आप काम करते हो, जिससे हैबिचुअल है, जिसमें ज्यादा ताकत। ठीक आहे, कोई भी हे हो, आपल्या हृदयाची जागा। सगळे म्हणतात की हृदय डाव्या साईडला असतं, डाव्या साईडला नसतं, ते एकदम सेंटरलाच असते, फक्त त्याचा थोडासा झुकाव डाव्या साईडला असतो। त्यामुळे ठीक आहे, आपण हे रिप्स त्याचे चेक करत आलो। रिप्सच्या तिथं हा गड्ड्याच्या तिथं असे 2 बोटं ठेवून आपला जो मास्टर हात आहे हा असा ठेवायचा आणि हा दुसरा हात आपला त्याच्या उंगलीमध्ये आपल्या बोटामध्ये फसवायचा। ठीक आहे, बॉडी का पूरा वेट उसी हाथ पे होना चाहिए, लेकिन ये फोल्ड नहीं होना चाहिए। ही एक पद्धत झाली। आणि एक दुसरे काय आपले एक ही मधले जे आपले हे आहे हड्डी, त्याला स्टर्नम म्हणतात। ठीक आहे, तर निप्पल टू निप्पलच्या सेंटरमध्ये एक इमेजिन लाईन करायची, निप्पल टू निप्पलच्या सेंटरमध्ये हा हृदयाचा आपला CPR प्लस बनता है, जहाँ वो काटती रेखा वो समझ लो वही वो पॉइंट है, वही मुझे क्या करना है, प्रेस करना है। ठीक आहे, आता एक अडल्ट व्यक्ती म्हणजे आपलं 9 वर्षानंतर जे पुढचे जे असतात त्यांना एक वयस्क म्हणतो आपण, त्यांना 5 ते 6 सेंटीमीटर खाली कंप्रेस करायचे, 30 वेळा कंप्रेस करायचे, 2 वेळा ब्रेथ द्यायच्या। ब्रेथ देताना कसं आहे, माउथ टू बॅरियर हमेशा ठेवायचे, माउथ टू माउथ कधीच द्यायचं नाही। काहीतरी आपल्याकडे आता आमच्याकडे फेस शिल्ड CPR मास्क असतं, ते काय असतात, 1 वे असतात, त्यातून हवा आपण देऊ शकतो पण तिथून रिटर्न होत नाही। तर आपल्याकडे काही नसेल तर आपण रुमाल वगैरे पण इस्तेमाल करायचा आहे, कारण आपल्याला माहित नाही समोरच्या व्यक्तीला कुठली बिमारी आहे, मग ते संक्रमण पासून वाचवण्यासाठी हमेशा रुमाल वगैरेचा इस्तेमाल करायचा। ठीक आहे, आपण जागा निवडली, आता 30 वेळा कंप्रेशन करायचे। ठीक आहे, असा हात आपले दोन्ही शोल्डर एकदम स्ट्रेट ठेवायचे, आपलं पूर्ण बॉडी वेट आपल्या हातावर आलं पाहिजे आणि आपलं नजर व्यक्तीच्या नजरेकडे राहिली पाहिजे, कारण आपण CPR देता जर त्याला होश आला तर आपण इकडे देत राहू, उलट मग त्याची जास्त आपल्याला प्रॉब्लेम वाढेल। 30 वेळा आपण कंप्रेस करायचे।
1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 2 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 अब 30 हो गया। अब 2 बार 29 करके अब क्यों बोला? क्योंकि 5 साइकिल मुझे पूरा करना था। तो जो अब वाला बोलते हैं उसको 1 बोल सकते हैं। 29 के बाद 1, तो 1 सायकल हो गया। अब 2 बार क्या करना है? ब्रीथ देना है। ब्रेथ देते द्यायला आपण हे आपलं त्याच्या कपाळावर हात ठेवायचा आहे आणि 2 बोटाने नाक बंद करायचे आहे आणि या अंगठ्याच्या साहाय्याने त्याचं तोंड उघडं करायचं आहे आणि एक मोठा श्वास पहिल्यांदा आपण आतमध्ये भरायचा आहे। अब ये क्या दे रहे हैं? सांस दे रहे हैं ना, लेकिन इंसान क्या छोड़ता है और लेता क्या है? ऑक्सीजन लेता और कार्बन डाइऑक्साइड छोड़ता। तो देना ठीक है? कार्बन डाइऑक्साइड तो मर सकता है ना, ठीक है। तो गलत है। लेकिन ऑक्सीजन एटमॉस्फेयर में कितना है? 21%। अब 21% में मान लो हम लेते हैं सांस, तो 21% तो ले लिए, लेकिन फिर हम सांस छोड़ भी तो रहे ना, तो हम कंज्यूम कितना कर रहे हैं वो भी देखना है। तो केवल 5% हम कंज्यूम कर पाते हैं और 16% क्या करते हैं? छोड़ देते हैं। तो 16% में से उसको कितना चाहिए? 5% चाहिए ना। तो इसलिए हमें कार्बन डाई नहीं, वो ऑक्सीजन उतना लेना है, फिर वो छोड़ता है। ठीक है ना? तो इसलिए हम दे सकते हैं, क्योंकि 21% से 5% तो मैंने कंज्यूम कर लिया, 16% में बाहर ही कर रहा हूँ, तो वो 16% उसके अंदर डाल रहा हूँ। तो उसने भी अगर 5% कंज्यूम कर लिया तो फिर 11% फिर भी बाहर निकलना है, तो इसलिए उसको हम दे सकते हैं। ठीक आहे। हे 30-2चे कंप्रेसर आपल्याला ही सायकल 5 वेळा 2 मिनिटांमध्ये 5 वेळा पूर्ण करायचे, म्हणजे किती स्पीड नन किती त्याच्यामध्ये हे असेल ते बघायला लागेल तुम्हाला। अच्छा, जो हम देते हैं ना कंप्रेस का स्पीड, तो कई बार सुना है कि यार वो उसने CPR भी दिया लेकिन बच नहीं पाया। तो इसकी जो प्रक्रिया है, जो नियम है, उसके तहत नहीं हो पाता। जिसके क्या होता है कि इसका जो हार्ट है, जो पंपिंग करने का उसकी मतलब स्पीड है, जब तक उस स्पीड में नहीं रहेंगे, उससे ज्यादा नहीं रहेंगे, तो वो रिकवर नहीं कर पाता उस पंप। जैसे अभी अब पानी है ना, पानी का अगर पंप हम धीरे धीरे चलाते हैं तो पानी बाहर नहीं फेंकता, लेकिन एक स्पीड है, उस स्पीड में करी तभी पानी खींच करके वो बाहर फेंकवा। तो इसका भी 1 मिनट में कम से कम जो है 100 से 120 का स्पीड होना चाहिए। 1 मिनट में हम 100 से 120 बार अगर हम पंप करा लेते हैं, प्रेस कर लेते हैं, तभी वो ऑक्सीजन उसके दिमाग तक पहुंचा सकता है, माइंड तक पहुंचा सकता है, तभी से बच सकती है और तभी वो दोबारा वो जीवित हो सकता है। आपण 2 बोटांनी द्यायचं, त्यांना कंप्रेस करण्याची हे आहे 3 ते 4 सेंटीमीटर, ठीक आहे। आणि चाइल्डला 4 ते 5, अडल्टला 5 ते 6 सेंटीमीटर आणि ते शिशूला 2 बोटांनी द्यायचं असं हे करून। आपल्या हातावर पण घेऊ शकतो, कारण ते छोटा मुलगा असतो, ठीक आहे, छोटा शिशू। हा 30 वेळाच ना, 30 वेळा 30-2 आणि त्याला ब्रीथ नाही द्यायची शिशूला ना, ब्रीथ नाही द्यायची, त्याला 1 पफ द्यायची। वर्षापासून 9 वर्षापर्यंत 30-2 डबल, जर डबल हे असेल, जर डबल व्यक्ती असेल तर 15-2 ब्रीथ, ठीक आहे। आणि त्याला जे पफ आपण ब्रीथ नाही द्यायचं शिशूला द्यायचं पफ। त्याचं नाक आणि तोंड दोन्ही आपल्या तोंडात घ्यायचं आणि हलका हे करायचं, पूर्ण श्वास द्यायचा नाही। पूर्ण श्वास दिला तर त्याचे लंग्स नाजूक असतात, फाटण्याची वगैरे डॅमेज होण्याची शक्यता असते। हात आहेत 4 बोट इथं जबड्याच्या इथं अशी हात घालायची, ठीक आहे, आणि जवळ पोझिशन करून ह्या 2 बोटांनी असं दाबून याचं तोंड उघडं करायचं, चिन्ह असं हे करून। आपण जर इथं असं दाबलं तर ही जे आपलं TM जॉईंट आहे, इथून आपला जबडा ना ओपन होतो। हे काय होतं, आपलं जे मिरगी तुम्ही म्हणला ना, आकाडी वगैरे, ते दात खिळी बसते, ह्या व्यक्तीला पण आपण ह्या पद्धतीनं त्याचा जबडा ओपन करू शकतो, ठीक आहे। आपण ते कांदा सुंगत काय चप्पल सुंगवतात किंवा काय बोट घालतात, हे चुकीच्या पद्धतीत, ह्या पद्धतीनं आपण त्याचं ओपन करू शकतो। जे आपले 4 बोट आहेत, ही जबड्याच्या अशी खाली घालायची आणि हे जे 2 अंगठ्याने असं त्याचं ओठ हे करायचं, इथून प्रेस केलं की त्याचं TM जॉईंट हे जबड्याचं हे आहे ते ओपन होतं। आता हे ट्रोमा पेशंटसाठी, म्हणजे ह्याचं एक ऍक्सिडेंट केसेससाठी का, तर ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचं काय नाही, सर्वायकल कॉलर, जी आपली रीडची हड्डी आहे ना, तिला चोट लागलेली असू शकते। मग त्यावेळेस आपण हेड टिल करताना आपलं डोकं असं गर्दन केले तर मागे अजून त्रास होईल तिला। ह्या पद्धतीनं आपण त्याचं ओपन करून बघू शकतो।
आणि त्याच्या गळ्याला पकडून असे बसलेलं. आणि मग सगळ्यांना माहित आहे की जर आपला पोटात दुखायला लागलं तर आपण पोटच पकडतो, तसं गळ्यात काय फसलेले. त्यामुळे असा व्यक्ती तुम्हाला दिसला तर सगळ्यात पहिल्यांदा जायचं त्याला विचारायचंय, अहो काय झालंय तुम्हाला, अहो काय झालंय, काय हे विचारण्याचं म्हणजे ह्याला थपकी मारण्याचं कारण काय, तर मागून आपण असं थ्रस्ट देतोय त्याला एक प्रकारे, आणि त्याला विचारतोय पण चौकशी पण करतोय त्याची. थ्रस्ट देता काय वेळेस त्या धक्क्यानं पण बाहेर निघू शकतो. ठीक आहे, हे झालं. त्यांना विचारायचं काय झालं, मी काय तुमची मदत करू शकतो का. ठीक आहे, ह्याच वेळेस EMS ला पण कॉल करायचा, सांगायचं असं सिच्युएशन आहे. ठीक आहे, आपण मदत करू म्हणायचं. मग याच्या पाठीमागे यायचं. ठीक आहे, आपला जे मास्टर पायर आहे त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये ठेवायचा, आणि त्याचे जे गळ्याचं लॉक करून ठेवलेलं आहे तो असं सहजासहजी सोडणार नाही. मग ह्याला आपण असे दोन्ही हात त्याचे असे पकडायचे आणि त्याचे लॉक काढायचे झटक्याने आणि मागे घ्यायचे, मागे लॉक करायचे. मागे लॉक करून त्याचा एक व्यक्ती जर मोठा असेल तर त्याच्या दोन्ही हातून बगलमधून हात घ्यायचा, आणि ही जी आपण सांगितलं तुम्हाला मागाशी झायपाय प्रोसेस आणि ही नाभी या दोन्हीच्या मध्ये, ठीक आहे, ही आपल्या मुठ्ठी बांधायची. म्हणजे एक अंगुठा असा आणि 4 बोटं वरून, थोडासा अंगुठा वरती ओपन ठेवायचा आणि असं व्हर्टिकल पोझिशन मध्ये हे करायचं ठेवायचा, आणि दुसरा हात असा सपोर्टनं, आणि त्याला आतमध्ये दाबायचं आणि वरती उचलायचं. इनवर्ड अपवर्ड, इनवर्ड अपवर्ड असं 5 वेळा द्यायचं. 5 वेळा थ्रेड द्यायचं, एकदा चेक करायचं. ठीक आहे, असं फक्त जर खरंच अशी म्हणजे अवस्था असली त्या व्यक्तीलाच करायचं. जर असं आपण प्रॅक्टिकली करायला गेलो तर त्याच्या खाल्ल्याला सर्व बाहेर निघेल. ठीक आहे, ही पद्धती खूप म्हणजे ह्याची आहे. ठीक आहे, असं हे करता, आणि हे करता करता जर हा अनकॉन्शियस झाला, शुद्ध हरपला, ते बेशुद्ध पडला, तर ह्याला आपला शरीराचा सहारा देत देत त्याला खाली जमिनीवर झोपवायचं. ठीक आहे, जमिनीवर झोपवल्यानंतर मग त्याचे पल्स, मग ते CPR ची पद्धत जी आता तुम्हाला शिकवली, त्याचे पल्स चेक करायची. पल्स अब्सेंट असेल तर CPR स्टार्ट करायचा. जी हातील जसं CPR ला आपण पद्धत करतो अशी ठेवायची, आणि त्याला पण खाली वरती, खालीन वरती असं थ्रस्ट द्यायचं. ठीक आहे, हे जे आहे ही पद्धत. ठीक आहे, हे असं पकडायचं त्याला, जसं आपण आंघोळ घालतो ना शिशूला, आणि एका चेअरवर वगैरे असं बसायचं. ठीक आहे, असं थोडंसं ढलांमध्ये ठेवायचं त्याला, आणि त्याच्या पाठीवर थ्रस्ट द्यायची असे. कारण तोंडात घालणारी पोरं ही कुठल्या वयाची, हा, 3 सगळ्यात वर्ष, महत्वाचं म्हणजे लहान मुलांचा अशी हा असतात. हे असतं. गोटी ठीक आहे, गाल. शिशू. 3 बाकी चाइल्ड पासून तर सर्वांना ती जी आता पद्धत दाखवली तेच हे करायचे. मुलांचं म्हणजे लहान हे असं मुलांचं थ्रस्ट द्यायचे. थ्रस्ट दिल्यानंतर काय त्याच्या मोठे वर्ग थोडं हे होतं, आणि असं एक साईडनं पलटी करून बघायचं. जर आलेला असेल तर करंगळीच्या साहाय्याने, फिंगरच्या साहाय्याने बाहेर काढायचं.